तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। फडणवीस साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तिथे लीड आहे आणि आपल्याला काय वाटतं पुढे आणखी? सोलापूर शहर उत्तरमधल्या सगळ्या मतदार बंधूंना मी प्रथमतः आभार मानतो. त्यात भारतीय जनता पक्ष व युतीमधले महायुतीच्या सगळ्या पार्टीच्या कार्यकर्त्यांचाही आभार मानतो. ही निवडणूक खरं तर पार्टीच्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी उभून नेला आणि आज 13व्या फेरी अखेर 30,000पर्यंत लीड मिळवत. मला असं वाटतं की आपल्याला 40च्या पुढे लीड जाण्याची शक्यता आहे आणि एक प्रकारचं चांगलं आज आपल्या शहर उत्तरमधल्या लोकांनी दाखवून दिलं की आपल्या इथं सोलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यामध्ये आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी माझ्या सगळ्या नेत्यांनी यश प्राप्त केलं. या शहर उत्तरच्या या विशेष सांगायचं म्हटलं तर माझ्या विरुद्धचं असलेला उमेदवार घरोघरी जाऊन यंत्रतंत्र वाटून बुवाबाजी करून मतं मिळविण्याचा प्रयत्न केले. मी त्यांना सांगू इच्छितो की बुवाबाजी करून मतं मिळू शकत नाहीत, लोकांमध्ये मिसळावं लागतं आहे. आणि सातत्यानं म्हणलं की लग्नाला असू दे, माहितीला असू दे किंवा लहान सहान कार्यक्रमाला आमदार जातो, आमदारने विकासाचं काम करायचं असतं. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो शहर उत्तरमधनं मला 5व्यांदा लोकांनी पसंती करत आहेत. त्याचा अर्थ की लोकांचं माझ्या विकास कामाला पसंत घेतली आणि केवळ विकास काम नाही तर त्यांच्या सोबत असलेल्या ज्या काही आपल्या सगळ्यांचा आत्मीयता आहे ते माझ्याबरोबर ठेवलं. त्यांचा आशीर्वाद, त्यांचं सहकार माझ्याबरोबर आहे. याबद्दल त्यांचं खरंच मी मनपूर्वक आभार मानतो. 5व्यांदा आपण विजयाकडे जात आहे. मागील टर्मला आपण राज्यमंत्री होता, येणाऱ्या काळात आपल्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळेल का? मी भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम सुरुवात केली आणि मला असं कधी वाटलं नव्हतं की मी आमदार होईल किंवा 4-4, 5-5 टर्म आमदार होईल, राज्यमंत्री होईल, पालकमंत्री होईल, हे कधी वाटलं नव्हतं आणि मला तेवढी मोठी अपेक्षाही नव्हती. पण माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या नेत्यांनी मला तिथवर नेलं. यामध्येही मला समाधान आहे. मी आमदारकी झालो. आपलं शहर उत्तरच्या या सगळ्या नागरिकांचा सेवे करण्याची संधी मला मिळून दिली. त्याच्यातच मी माझं मोठ्या मध्ये ज्या पद्धतीचं महाविकास आघाडीला माइंडेड मिळालं आहे, खऱ्या अर्थानं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांनी जी महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या योजना आणल्या खऱ्या अर्थानं त्या सर्व योजना आज कामी आल्यात असं वाटतंय. या महाराष्ट्रातल्या लाडक्या भगिनींनी भरभरून या सरकारला प्रेम दिलेलं आहे. आज युतीचे जे काही महाराष्ट्रामध्ये उमेदवार निवडून आले, सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेत, या सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि खास करून शिवसेना ही कुणाची आज महाराष्ट्राने जाहीर करून दिलेला आहे की बाळासाहेबांचा खरा वारसा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे आहे. हा मेसेज आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आजच्या विधानसभेचा निकाल पाहता 228 जागा आहे महायुतीला मिळत आहेत. हे अभूतपूर्व यश या राज्यामध्ये महायुतीने केलेल्या कामाची सर्वात मोठी आहे. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, यांनी केलेल्या योजना आणि त्यांनी केलेल्या लोकांची सेवा त्याचा आशीर्वाद रूपी हे मतदान झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे वातावरण आजच्या दिवशी निर्माण झालेलं आहे. आम्ही सर्व उमेदवार जे विजय उमेदवार आहेत सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. सोलापूर शहरामध्ये देखील सोलापूर शहरातील 3ही उमेदवार जे महायुतीत निवडून आलेले आहेत त्या तिघांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं आज रिझल्ट दिलेला आहे आणि दादाची राष्ट्रवादी आहे हे अध्यक्ष रोल. खऱ्या अर्थानं सोलापूर शहरातल्या 3ही जागा आज निवडून आल्या. यासाठी मी सर्वप्रथम महायुतीच्या सर्व घटक पक्षांचं, सर्व पक्षांच्या नेत्यांचं, जिल्हा प्रमुखांचा आभार व्यक्त करतो. ज्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं आणि कुठलाही जरी कमळाचं चिन्ह असेल तरी सर्वजणांनी कमळाचं चिन्ह न समजता महायुतीचे चिन्ह समजून सगळ्यांनी काम केलं. त्यासाठी दिवस रात्र सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र केला. खऱ्या अर्थानं या सर्व कार्यकर्त्यांना हा विजय समर्पित करण्यात यावा अशी माझी इच्छा आहे. आणि आज जे महाराष्ट्रात यश मिळालं आहे की निश्चितपणाने लोकसभेत आमच्या थोड्याशा काही गोष्टी दुर्लक्षित झाल्यामुळं एक यश महाविकास आघाडीला मिळालं होतं. पण निश्चितपणाने महायुतीच्या सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन हा जो लढा दिला आणि जो समन्वय होता
हा समन्वय सगळ्यात महत्त्वाचा होता महायुतीचा आणि या महायुतीच्या समन्वयामुळं आज हे यश बघायला मिळतं आहे. आणि जे 2.5 वर्षात एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना जे काम झालं, देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा असतील, यांच्या माध्यमातून जी विकासाची कामं झाली, ते विकासाची कामं घेऊन आम्ही जनतेपर्यंत गेलो आणि जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला. त्या जनतेचे आम्ही आभार व्यक्त करतो. हा श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माझं पालकत्व स्वीकारलं, त्यांनी माझ्या पाठीशी बळ दिलं. त्याचबरोबर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, तसेच विशेष योगदान लाभलेलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सर्व स्वयंसेवकाचा हा विजय आहे. हा विजय हिंदुत्वाचा आहे. धर्माची लढाई अधर्माच्या विरोधात जी सुरू होती, त्यामुळं जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतली होती. सर्वजण एक दिलाने एक विचाराने एकत्रित येऊन मागील 20 ते 25 दिवसापासून काम केल्यामुळं अनेकांचे यात अप्रत्यक्ष योगदान राहिलेलं आहे. प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे काम केल्यामुळंच इतक्या मोठ्या मताधिक्याने हा विजय झालेला आहे. जवळपास 1,10,000 मतदान आपल्याला झालेलं आहे. याचं मी सर्व विजय श्रेय भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सर्वांना देतो. आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, महायुतीच्या देखील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे येऊन चांगलं काम केल्यामुळे इतका मोठा विजय झालेला आहे. मी सगळ्यांचा मनापासून आभार मानतोय. Like, subscribe, click on the bell.